बऱ्याच जणांना नाही सोयाबीनची भाजी आवडतच नाही, पण तुम्ही जर त्यांना अशा प्रकारची सोयाबीनची भाजी करून खाऊ घातली ना, तर ते पुढच्या वेळेस विचारणार सोयाबीनची भाजी परत कधी बनवणार आहे. तर सगळ्यात पहिलं ना गरम पाण्यात सोयाबीन भिजून घ्यायचं आणि त्याचं पाणी पिळून घ्यायचं. आता कढाईमध्ये तेल टाकायचं, त्यामध्ये लाल मिरची पावडर टाकायची, सोयाबीन टाकायची, थोडंसं मीठ टाकायचं आणि चांगलं परतून घ्यायचं. आता त्याच कढईत ना कापून घेतलेला कांदा टाकायचा, थोडं तेल टाकायचं आणि थोडंसं परतून घ्यायचं. नंतर त्याच्यात अद्रक लसूण टाकायचं आणि त्याला पण थोडंसं परतून घ्यायचं. आता परतून झालं की काढून घ्यायचं आणि थंड करून बारीक करून घ्यायचं. आता परतून घेतलेली सोयाबीन घ्यायची, त्याच्यामध्ये उभं कापून घेतलेले टमाटर टाकायचं, कोथिंबीर टाकायची, कसुरी मेथी टाकायची, दही टाकायचं, एव्हरेस्टचा गरम मसाला टाकायचा, कांदा लसूण मसाला टाकायचा, लाल मिरची पावडर टाकायची, त्याचबरोबर मीठ टाकायचं आणि कापून घेतलेल्या हिरव्या मिरच्या पण टाकून द्यायच्या. आता याला मिक्स करून 10 मिनिटं साईडला ठेवून द्यायचं. आता कढईमध्ये तेल टाकायचं, त्याच्यामध्ये जिरे टाकायचं, बारीक केलेलं वाटण टाकायचं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं. नंतर त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आणि परत चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता मॅरिनेट केलेली सोयाबीन त्यामध्ये टाकायची, त्याला तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आणि त्याच्यात गरम पाणी टाकायचं आणि त्याला 7-8 मिनिटं मिडियम गॅसवर उकळून घ्यायचं. नंतर गॅस बंद करायचा आणि मस्त गरमागरम ताटात भाजी वाढून घ्यायची. आता हिला तुम्ही चपाती बरोबर खा किंवा भाता बरोबर खा, एकच नंबर लागतो. ज्याला कोणाला सोयाबीनची भाजी आवडत नाही त्याला बनवून खायला बघा, तुमचं कसे कौतुक करते.